गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरला आपण ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंगचे AWT चे काही कंट्रोल स्टडी केले, जसं आपण टेक्स्ट फिल असेल, स्क्रोल बार असेल, लिस्ट असेल, चॉईस असेल. तर आता आपण पुढचे कंट्रोल या ठिकाणी स्टडी करणार आहोत. पुढचा कंट्रोल आहे आपला टेक्स्ट एरिया कंट्रोल. कंट्रोल नंबर 9 आपण या ठिकाणी बघतोय. टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया. The text area is a multi-line text fill control. A text area is used to provide a paragraph or multiple line as an input. Text area has following constructors. There are 5 constructors in a text area control. First is their constructor. It is a text area is a multi-line text fill input control. हा मल्टीलाइन टेक्स्ट फिल इनपुट कंट्रोल आहे. याचे काही कन्स्ट्रक्टर आपण बघणार आहोत. त्यातला फर्स्ट कन्स्ट्रक्टर आहे टेक्स्ट एरिया. त्याच्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्टर त्या ठिकाणी बघू आपण. टेक्स्ट एरिया हॅव्हिंग 2 parameters, integer maximum lines, second integer maximum row. Okay, again third constructor text area string, area string str. Next, number 4 constructor text area string str, integer maximum lines, comma integer maximum rows. And next, number 5, fifth constructor is there. Text area. Text area चा T आणि A कॅपिटल आहे. String str, comma integer maximum lines, integer maximum rows. अजून एक पॅरामीटर आहे इंटिजर स्क्रोल बार टाइप. इंटिजर scroll bar type. There are 5 types of the parameter in the last constructors are there. Okay, there are different types of constructors are there. The first constructor create a text area without a initial string and with default setting. Okay, the first हा constructor आहे टेक्स्ट एरिया ज्याच्याने कुठल्याच प्रकारचे स्ट्रिंग वगैरे सेट होणार नाही आणि एक डिफॉल्ट टेक्स्ट एरिया कंट्रोल त्या ठिकाणी तुम्हाला क्रिएट होताना दिसेल. तर तुम्ही हा कन्स्ट्रक्टर वापरला. त्याच्यानंतर सेकंड टेक्स्ट एरिया कंट्रोल, ज्याच्यामध्ये 2 पॅरामीटर आहेत. पहिला पॅरामीटर आहे इंटिजर मॅक्झिमम लाईन्स, दुसरा पॅरामीटर आहे इंटिजर मॅक्झिमम रो. याच्यामध्ये सेकंड कन्स्ट्रक्टर क्रिएट अ टेक्स्ट एरिया स्पेसिफाईंग मॅक्झिमम नंबर ऑफ लाईन्स अँड मॅक्झिमम नंबर ऑफ कॅरेक्टर इन इच लाईन्स. ओके, तुम्हाला तुमच्या टेक्स्ट एरियामध्ये किती लाईन्स मॅक्झिमम घ्यायच्या आहेत आणि किती कॅरेक्टर, मॅक्झिमम नंबर ऑफ कॅरेक्टर इन इच लाईन्स. ओके, म्हणजे प्रत्येक लाईन मध्ये समजा हा असा टेक्स्ट एरिया क्रिएट कंट्रोल होईल, तर तुम्हाला मॅक्झिमम किती लाईन्स घ्यायचे त्या झाल्या लाईन्स, आणि मॅक्झिमम रोज म्हणजे त्या लाईन्स मध्ये तुम्हाला किती कॅरेक्टर्स घ्यायचे, नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, दॅट युझिंग द सेकंड टेक्स्ट एरिया कंट्रोल. थर्ड टेक्स्ट एरिया कंट्रोल दॅट्स क्रिएट द टेक्स्ट एरिया कंट्रोल विथ अ स्पेसिफाईड स्ट्रिंग. तुम्ही जो टेक्स्ट एरिया कंट्रोल तयार करणार त्या टेक्स्ट एरियामध्ये तुम्हाला जर एखादी स्ट्रिंग द्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रिंग देऊ शकता. अगेन नंबर 4 टेक्स्ट एरिया कंट्रोल क्रिएट विथ द स्पेसिफाईड स्ट्रिंग अँड मॅक्झिमम नंबर ऑफ लाईन्स इन अ टेक्स्ट एरिया अँड मॅक्झिमम नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ इच लाईन्स. ओके, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम किती लाईन्स द्यायच्या आहेत तुमच्या टेक्स्ट एरियाला आणि प्रत्येक लाईन मध्ये तुम्हाला किती कॅरेक्टर मॅक्झिमम स्टोअर करायचे, म्हणजेच त्याचं हाईट आणि विड्थ दोघं तुम्हाला त्या ठिकाणी सेट करता येते. दॅट इज अ मॅक्स लाईन अँड मॅक्स रो, आणि ही झाली तुमची स्ट्रिंग.
सेम लास्ट कंट्रोल आहे, तुम्हाला स्ट्रिंग देता येईल, मॅक्झिमम लाईन्स तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील आणि प्रत्येक लाईन मध्ये किती कॅरेक्टर सेट करायचे ते तुम्हाला मॅक्झिमम रो मध्ये सेट करता येईल. आणि इंटिजर स्क्रोल टाईप, तुम्हाला जर तुमच्या त्या टेक्स्ट एरियाला जर स्क्रोल बार ऍड करायचा असेल तर तुम्ही हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऍड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हर्टिकल स्क्रोल बार ऍड करायचा असेल तर तुम्ही तो स्क्रोल बार ऍड करू शकता. स्क्रोल बार टाइप मध्ये देर आर 5 कन्स्ट्रक्टर इन अ टेक्स्ट एरिया कंट्रोल. टेक्स्ट एरिया आणि टेक्स्ट फील्ड मध्ये काय फरक आहे तर टेक्स्ट फील्ड हा जो कंट्रोल आहे हा पण एक इनपुट कंट्रोल आहे, पण इट इज अ सिंगल लाईन इनपुट कंट्रोल. त्याच्यामुळे तुम्हाला ऍट टाइम एकच लाईन टाकता येते. पण टेक्स्ट एरिया कंट्रोल इज सिमिलर लाईक द टेक्स्ट फील्ड, इट इज ऑल्सो इनपुट कंट्रोल बट दॅट इज अ मल्टी लाईन टेक्स्ट फील्ड इनपुट कंट्रोल. ओके, पण त्याच्यामुळे तुम्हाला मल्टिपल लाईन्स त्या ठिकाणी इंटर करता येतात, इनपुट करता येतात, म्हणून तुम्हाला हा टेक्स्ट एरिया कंट्रोल अशा ठिकाणी वापरावा लागतो. याच्या काही मेथड्स आहेत ज्या आपण आता स्टडी करून घेऊ. ओके, मेथड्स ऑफ द टेक्स्ट एरिया कंट्रोल्स. मेथड्स हे आपण कन्स्ट्रक्टर बघितले. कन्स्ट्रक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे की टेक्स्ट एरिया हा एक क्लास आहे आणि त्या क्लासच्या काही इनबिल्ट मेथड्स असतात ज्यांना आपण कन्स्ट्रक्टर्स असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आपला पुढचा कंट्रोल, पुढचे काही टेक्स्ट एरिया कंट्रोलचे काही मेथड्स आपल्याला बघायचे आहेत. मेथड्स, फर्स्ट मेथड्स त्या ठिकाणी मी देणार आहे स्ट्रिंग गेट टेक्स्ट मेथड. काही मेथड या आपल्या टेक्स्ट फील्ड कंट्रोल सारख्याच असणार आहेत. सेकंड, वर्ड सेट टेक्स्ट मेथड. सेट टेक्स्ट त्याच्यामध्ये स्ट्रिंग str. त्याच्यानंतर स्ट्रिंग गेट सिलेक्टेड टेक्स्ट. गेट सिलेक्टेड टेक्स्ट मेथड. नंबर 4, void select integer start index comma integer end index. नंबर 5, 5th नंबरची मेथड आहे boolean is editable. Again, number 6 is there void append string str. Number 7, void insert index. Number 8, void replace range. Void replace range. String str integer start index comma integer end index. अशा काही मेथड्स आहेत ज्या आपण टेक्स्ट एरिया जो कंट्रोल आहे त्या कंट्रोल साठी वापरत असतो. तर त्या ज्या मेथड्स आहेत त्या थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. जसं आता गेट टेक्स्ट मेथड आहे, दॅट्स गेट टेक्स्ट मेथड आर युजिंग टू गेट द टेक्स्ट फ्रॉम टेक्स्ट फील्ड कंट्रोल. जर मला टेक्स्ट फील्ड कंट्रोल मधून मला काही टेक्स्ट गेट करायचं असेल तर त्यावेळेस मी गेट टेक्स्ट मेथड यूज करू शकता. सेट टेक्स्ट मेथड दॅट्स युजिंग टू सेट द टेक्स्ट टू द टेक्स्ट एरिया कंट्रोल. जर मला टेक्स्ट एरिया कंट्रोलला काही स्पेसिफाईड स्ट्रिंग त्या ठिकाणी सेट करायची असेल तर तुम्हाला ते स्ट्रिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करायची पॅरामीटर मध्ये, अँड दॅट सेट टेक्स्ट तुम्ही ते टेक्स्ट त्या ठिकाणी टेक्स्ट एरिया कंट्रोलला सेट करू शकता. अगेन गेट सिलेक्टेड टेक्स्ट मेथड आपल्याला माहिती आहे की टेक्स्ट एरिया इज अ मल्टी लाईन इनपुट कंट्रोल्स.
त्याच्यामुळे गेट सिलेक्टेड टेक्स्ट त्या मल्टीलाईन मधून तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर लाईनचं टेक्स्ट पण सिलेक्ट करू शकता. तर गेट सिलेक्टेड टेक्स्ट मेथड दॅट युजिंग to get the selected text is there only. Okay, difference there, get text method that get the whole text and get selected text that's using only selected text in a text area control. Again, void select method, that select methods are used to select the particular string from the your text area control. Start index that using to assign the index location and end index to assign the ending index location in the string, and that particular margin that get the select text select string from the text area control. Again, last, this is a boolean method, is editable. It set the is editable true. They can easily change the text area control, and is editable is there false. We cannot change in a text area controls. Okay. Again, is there void insert methods. That method can add the particular string at the index location in the text area control. Index location means this is a line numbers. Okay, and that's void replace branch methods. That method can also using to replace your string from start index to end index. Okay, तर अशा प्रकारच्या काही मेथड्स आहेत ज्या आपण स्टडी केला. थोडक्यात परत सांगतो. गेट टेक्स्ट मेथडने आपण टेक्स्ट गेट करू शकतो. सेट टेक्स्ट मेथडने आपण जे स्ट्रिंग दिली असेल ती सेट करू शकतो. गेट सिलेक्टेड टेक्स्ट मेथडने गेट सिलेक्टेड टेक्स्ट मेथडने आपण टेक्स्ट एरिया मधून जे काही टेक्स्ट सिलेक्ट केलं असेल ते आपण गेट करू शकतो. त्याच्यानंतर वॉइड सिलेक्ट मेथडने मी पर्टिक्युलर लाईन मधून मला काही जर डेटा गेट करायचा असेल, स्टार्ट लोकेशन आणि एंडिंग लोकेशन, त्याच्यामधला डेटा मी गेट करू शकतो. टेक्स्ट एरिया कंट्रोल हा बाय डिफॉल्ट एडिटेबल असतो. जर मी त्याला ट्रू सेट केलं तर एडिटेबल तो त्या ठिकाणी आपण त्याला चेंजेस करू शकतो. आणि जर मी त्याला फॉल्स सेट केलं तर मला त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाही. इट इज अ फिक्स. अगेन अपेंड मेथड, दे आर युजिंग टू ऍड द स्पेसिफाईड स्ट्रिंग ऍट द बिफोर ऑफ द एनी स्ट्रिंग्स आर देअर, दॅट इज नोन एज अपेंड. मला एखादी स्ट्रिंग एखाद्या स्ट्रिंगच्या अगोदर ऍड करून घ्यायची असेल तर त्यासाठी मी अपेंड मेथड वापरू शकतो. इन्सर्ट मेथडने मी मला जी स्ट्रिंग द्यायची ती पर्टिक्युलर लोकेशनला इंडेक्स लोकेशनला मी इन्सर्ट करू शकतो. आणि रिप्लेस रेंज मेथडने एखादी स्ट्रिंग मला रिप्लेस करून घ्यायची असेल तर त्या स्ट्रिंगची रिप्लेस स्ट्रिंग आणि स्टडी इंडेक्स लोकेशन आणि एंडिंग इंडेक्स लोकेशन या जर लोकेशन मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या त्याच्याने मला त्या टेक्स्ट एरिया मधून एखादी स्ट्रिंग मला रिप्लेस सुद्धा करता येते. देर आर व्हेरियस मेथड्स आर युजिंग इन अ टेक्स्ट एरिया कंट्रोल. आपण एक टेक्स्ट एरिया कंट्रोलचा एक छोटासा डेमॉन्स्ट्रेशन बघू, छोटासा प्रोग्राम बघू. ओके, राईट अ जावा प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द टेक्स्ट एरिया कंट्रोल्स. Write Java program. Write Java program to demonstrate text area control. सर्वात अगोदर आपल्याला माहिती आहे आपला पॅकेज त्या ठिकाणी ऍड करावं लागतं. इम्पोर्ट java.awt.star, कारण की सर्व AWT चे कंट्रोल आपण स्टडी करतोय. त्याच्यानंतर आपला इम्पोर्ट जावा डॉट, आपण ऍपलेटचा यूज करणार आहोत प्रोग्राम साठी म्हणून ऍपलेट पण आपला पॅकेज ऍड करावं लागेल. त्याच्यानंतर पब्लिक, आपल्या क्लासचं नाव पब्लिक क्लास डेमो टेक्स्ट एरिया एक्सटेंड ऍपलेटचा ए कॅपिटल, ऍपलेट वरून मी त्या ठिकाणी त्याला एक्सटेंड करतोय. ऍपलेट मध्ये आपली इनिट मेथड असते पब्लिक void init, जी इनिशियलायझेशनचं काम करते and they can execute automatically similar like the constructor. टेक्स्ट एरिया कंट्रोल घेऊ आपण. टेक्स्ट एरिया t1 is equal to new टेक्स्ट एरिया आणि मला थर्ड कन्स्ट्रक्टर यूज करायचं आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग स्पेसिफाय करून देतो. दिस इज multi-line
इनपुट कंट्रोल, त्या ठिकाणी मी एक टेक्स्ट त्या ठिकाणी स्ट्रिंग प्रोव्हाइड करून दिली, and that's add this string, add this text box, text area into applet, that is using the add method, complete the init method and complete your class. Okay, and that's again using the applet tag, applet code in a command section, applet code is attributes, using the name of the class demo text area, all in small letter, text area dot java extension, again using the width parameter to specify the width of the applet is using the 400, and height parameter to specify height attributes to specify the height of the applet window. Close the applet tag by using the slash and applet, and again close the multi-line comment star slash. Okay, this is a simple program to demonstrate the text area control. Okay, बघा आपण एक सिंपल असा प्रोग्राम घेतला. सर्वात अगोदर मी पॅकेज टाकून घेतलं AWT पॅकेज, ज्या पॅकेजचे कारण की आपला टेक्स्ट एरिया हा AWT कंट्रोल आहे. त्याच्यानंतर आपला प्रोग्राम ऍपलेट मध्ये रन करून घ्यायचा आहे. ऍपलेट विंडो साठी मला ऍपलेट लागणार आहे. पब्लिक क्लास, क्लासचं नाव दिलं मी डेमो टेक्स्ट एरिया, एक्सटेंड्स ऍपलेट क्लास पासून मी त्याला एक्सटेंड करून घेणार आहे. ऍपलेटचा एक कॅपिटल असेल. त्याच्यानंतर पब्लिक व्हॉइड इनिट मेथड, ज्याच्यात इनिशियलायझेशनचं आपण काम करतो. टेक्स्ट एरिया कंट्रोल, त्याचा T1 ऑब्जेक्ट, न्यू टेक्स्ट एरिया, आपण थर्ड कन्स्ट्रक्टर वापरला स्ट्रिंग, त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग स्पेसिफाईड करतोय. म्हणजे काय होईल, तुमची ऍपलेट विंडो क्रिएट होईल. विड्थ 400 आणि हाईट 400, 400 विड्थ असेल, 400 हाईट असेल ऍपलेट विंडो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड T1 म्हणजे तुमचा जो टेक्स्ट एरिया कंट्रोल आहे तो त्या ठिकाणी ऍड होईल. टेक्स्ट एरिया कंट्रोल, इट इज अ मल्टी लाईन टेक्स्ट एरिया कंट्रोल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग स्पेसिफाईड केली, ती स्ट्रिंग त्या ठिकाणी येऊन जाईल. दिस इज मल्टी लाईन इनपुट कंट्रोल. That is a simple demonstration of text area controls. Okay, they can complete your init method, they can complete the class, and they can complete the applet code. That is a simple programs of text area controls. Okay, next control आपण कंटिन्यू करू. पुढचा कंट्रोल घ्यायचा आहे आपला पॅनल कंट्रोल. पॅनल पैनल कंट्रोल, कंट्रोल नंबर 10, पैनल. ओके, तो पैनल क्लास इज अ टॉप लेवल चाइल्ड विंडो. इट इज अ कंटेनर कंट्रोल. तो एक प्रकारचा कंटेनर कंट्रोल आहे आणि इट इज अ टॉप लेवल चाइल्ड विंडो. आपल्याला माहिती आहे पॅनलचा कन्सेप्ट. कन्सिडर अ ग्रुप ऑफ कंपोनेंट्स ऑब्जेक्ट. तो एक कंपोनेंट्स ऑब्जेक्ट आहे विच इज निडेड टू अपीयर ऑन अ मल्टिपल विंडोज. तर तो आपला मल्टिपल विंडोज मध्ये त्या ठिकाणी आपण पॅनलचा यूज करू शकतो. दॅट इज अ पॅनल. आपण लिहून घेऊ. पॅनल क्लास इज अ टॉप लेवल चाइल्ड विंडो. पॅनल क्लास इज अ टॉप लेवल चाइल्ड विंडो. ती एक टॉप लेवल चाइल्ड विंडो आहे. कन्सिडर ग्रुप ऑफ कंपोनेंट्स ऑब्जेक्ट. Consider group of component object. Consider group of components object which is needed to be appear on multiple window. Which is needed to be appear on multiple window. Okay, it is very important is there. Panel class is a top level child window. Again, the panel class is a good options to create a panel. Extend a user defined class with built-in class java.aw2.applet, java.aw2.panel. तर पॅनल आपण एक प्रकारचा AWT कंट्रोल आहे. इट इज अ कंटेनर कंट्रोल. They can contain some components in a AWT class, and also panel is also one of the AWT controls are there. But it is a top level child window. तो पॅनल सुद्धा एक काय असणार आहे, एक प्रकारचा कंट्रोल असणार आहे. AWT कंट्रोल असणार आहे. त्याच्यामध्ये आपण काही कंट्रोल्स जे आपले कंपोनेंट्स आपण आतापर्यंत स्टडी केले, जसं टेक्स्ट फील्ड असेल,
टेक्स्ट एरिया असेल, बटन असेल, नंतर तुमचं लेबल असेल, स्क्रोल बार असेल, असे वेगवेगळे कंट्रोल्स आपण जे शिकलो ते सर्व कंट्रोल्स आपण या विंडोजमध्ये एक टॉप लेवल एक विंडोज असणार ही पॅनल म्हणजे, आणि त्या विंडोज असं ऍपलेट विंडो आपल्याला बघायला मिळते. तर या विंडोजमध्ये आपण ते कंट्रोल्स ऍड करू शकतो. इट इज अ कंटेनर, तो एक प्रकारचा कंटेनर, त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ कंट्रोल्स ऍड करू शकतो. आणि त्याच्यानंतर इट्स कॅन अपिअर ऑन द मल्टिपल विंडोज. हे तुम्ही मल्टिपल विंडोज मध्ये जसं पॅनल असेल, फ्रेम असेल तुमच्याकडे, त्याच्यानंतर ऍपलेट असेल, तर अशा मल्टिपल विंडोज मध्ये तुम्ही पॅनल हा इझिली ऍड करू शकता आणि त्या पॅनलमध्ये तुम्हाला हवा तो कंट्रोल्स ऍड करू शकता. याचं काम आहे ग्रुपिंग करणं. एक मला जर कंट्रोलचा ग्रुप करायचा असेल तर त्यासाठी आपण पॅनल कंट्रोलचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर पॅनल कंट्रोल जो असणार आहे तर त्याचे काही आपण बघितलं तर पॅनल इज वन ऑफ द टाइप्स ऑफ द क्लास इज देअर. तो एक प्रकारचा क्लास असेल, त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्टरचा यूज करू शकतो अँड दे कॅन क्रिएट द पॅनल्स. ओके, आपण एक सिंपल असा प्रोग्राम घेऊ. पॅनल इज ऍक्च्युअली वर्क ऍज अ कंटेनर. आपण लिहू शकतो पॅनल इज ऍक्च्युअली वर्क ऍज अ कंटेनर. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, तो एक कंटेनर सारखं काम करत असतो. कंटेन मल्टिपल कंपोनंट्स ऑब्जेक्ट. कंटेन मल्टिपल कंपोनंट ऑब्जेक्ट्स. तर या ठिकाणी and even components object added into the frame or applet class using the add methods. तर अशा आपण प्रकारे या ठिकाणी पॅनलचा हा कन्सेप्ट यूज करू शकतो. ते पॅनलचा आपण एक सिंपल असा प्रोग्राम घेऊ की दॅट द प्रोग्राम पॅनल्स. ओके, आपण एक प्रोग्राम घेऊन टाकू पॅनलचा, की पॅनलचा एक छोटंसं एक्झाम्पल जर आपण बनवायचं म्हटलं तर पॅनल कसा क्रिएट करू शकतो आपण. तर पब्लिक आपण एक क्लास त्या ठिकाणी बनवू शकतो. समजा क्लास पॅनल एक्सटेंड्स, क्लासचं नाव घेऊ माय पॅनल एक्सटेंड्स पॅनल, पॅनलचा पी कॅपिटल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर तयार करू शकतो. पब्लिक माय पॅनल डिक्लेअर अँड ऍड कंपोनंट्स फॉर फन. Declare and add components for panel. मला पॅनल्स मध्ये कंपोनंट्स ऍड करता येतील. ओके, दॅट इज द पॅनल चालते. तर आपण बघितलं की पॅनल काय इज अ टॉप लेवल चाइल्ड विंडो आहे आणि पॅनल इज ऍक्च्युअली वर्क ऍज अ कंटेनर. आणि पॅनल हा कंटेनर सारखा काम करतो. कंटेन द मल्टिपल कंपोनंट्स ऑब्जेक्ट दे कॅन युजिंग to add the component by using the adds method. क्लास मी पॅनल तयार केला, माझा क्लास माय पॅनल एक्सटेंड्स. पॅनल्स पासून मी एक्सटेंड्स करतोय. पॅनलचा पी हा कॅपिटल असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्टर, हा एक कन्स्ट्रक्टर असेल, कन्स्ट्रक्टर, आणि याच्यामध्ये मग मला डिक्लेअर अँड ऍड द कंपोनंट्स फॉर पॅनल. पॅनलमध्ये मला काही कंपोनंट्स ऍड करायचे असेल AWT ची तर मी या सेक्शन मध्ये ते कंपोनंट्स ऍड करू शकतो. तर दॅट इज अ सिंपल एक्झाम्पल्स ऑफ पॅनल. आपण एक प्रोग्राम पण घेऊन टाकू की पॅनल कसा असेल आणि पॅनल मध्ये मला कसे कंपोनंट्स ऍड करता येतील. राईट अ जावा प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट अ पॅनल कंपोनंट. Write Java program to demonstrate पॅनल कंट्रोल. पॅनलचा आपण एक छोटासा प्रोग्राम घेऊ की पॅनल कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतं. सर्वात अगोदर आपण पॅनल तयार करून घेऊ. नेमपेज इम्पोर्ट नेमस्पेस आपण ऍड करू. इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार. त्यानंतर इम्पोर्ट जावा डॉट आपल्याला ऍपलेटचा आपण त्या ठिकाणी यूज करायचा आहे. जावा डॉट ऍपलेट डॉट स्टार. त्याच्यानंतर क्लास आपण सर्वात पहिले तयार करू. क्लास माय पॅनल एक्सटेंड्स. पॅनल पासून आपण त्याला एक्सटेंड करू. पॅनलचा पी कॅपिटल. त्याच्यामध्ये मला पब्लिक
माय पॅनल कन्स्ट्रक्टर तयार करतो. त्याच्यामध्ये मला लेबल आणि बटन असे दोन कंट्रोल ऍड करायचे. लेबल L1 इज इक्वल टू न्यू लेबल. लेबलला मी नाव दिलं दिस इज फ्रॉम पॅनल. फ्रॉम पॅनल. त्याच्यानंतर बटन मला ऍड करायचंय. बटन B1 इज इक्वल टू न्यू बटन. बटनला मला नाव द्यायचंय पॅनल. त्याच्यानंतर मला ऍड करून घ्यायचंय. ऍड लेबल 1 मी ऍड करून घेतलं पॅनल मध्ये. ऍड बटन 1 मी ऍड करून घेतलं पॅनल मध्ये. आणि दे कॅन क्लोज युअर पॅनल. पॅनल आपण क्लोज केला. आता आपण जाऊ ऍपलेट कडे. पब्लिक क्लास डेमो एक्सटेंड्स ऍपलेट. ऍपलेटचा एक कॅपिटल. त्याच्यामध्ये आपण पब्लिक वर्ड इनिट ही आपली मेथड आहे. पब्लिक वर्ड init method that is using for the initialization, that using create the my panel class. My panel P1 is equal to new my panel. पॅनलचा आपण ऑब्जेक्ट बनवून घेतला. ऑब्जेक्ट बनवून झाल्यानंतर एक आपला कंट्रोल ऍड करून घ्यायचा अजून. चेकबॉक्स कंट्रोल किंवा काही गरज नाही. लेबल घेऊन टाकू आपण. L2 is equal to new label from applet. फ्रॉम ऍपलेटला आपण घेतो. त्याच्यानंतर ऍड L2 लेबल टू ऍड केला आपण. त्याच्यावर आपला हे ऍड केले आपण. समजा पॅनल ऍड करून घेतला. ऍड L2 लेबल ऍड करून घेतला आपण. सॉरी ऍड पहिले आपला पॅनल ऍड करून घ्यावा लागेल. ऍड P1 पॅनल मी ऍड करून घेतला. ऍड जो मी लेबल L2 तो लेबल मी ऍड करून घेतला. त्याच्यानंतर एक फ्रेम घेतो मी. माय फ्रेम F1 न्यू माय फ्रेम. त्याच्यानंतर F1 डॉट सेट टायटल. फ्रेमला मी टायटल सेट करतो. तर फ्रेम शोइंग पॅनल. फ्रेम शोइंग पॅनल. F1 डॉट सेट साइज. फ्रेमची साइज सेट करतो 400, 300. They can complete the init method. They can complete the class. Also, again, sorry, f is dot set F1 dot set visible is equal to true करावा लागेल आपला. Visible true. Complete the demo class. Again, create the frame seizure.
class my frame extends फ्रेम क्लास वरून मी फ्रेमची निर्मिती करतो. फ्रेम मध्ये पण आपण कन्स्ट्रक्टर्स घेतो. पब्लिक माय फ्रेम अगेन सेट लेआउट. फ्रेमला मला लेआउट लागतो. सेट लेआउट इज इक्वल टू नल. माय पॅनल इज इक्वल टू न्यू माय पॅनल. पॅनलच्या या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट तयार करतो. अगेन एक लेबल घेतो मी. लेबल L3 is equal to new label from frame. फ्रेमला त्या लेबलला ऍड करतो. ऍड P2 पॅनल टू ऍड करतो. ऍड लेबल 3 ऍड करतो. त्याच्यानंतर P2 डॉट सेट बाउंड. P2 ला सेट करतो. P2 डॉट सेट बाउंड्स 50 50 200 50 आणि L3 डॉट सेट बाउंड्स 200 200 100 20. Close this method and that's method. Okay, they can complete the 3 classes are there. Okay, this is a simple program to demonstrate the frames, panels and applets are there. Okay, सर्वात अगोदर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो ते सांगतो. आपण मी AWT पॅकेज घेतलं, एक ऍपलेट पॅकेज घेतलं कारण की मला कंट्रोल लागणारे ऍपलेट लागणार. त्याच्यानंतर मी अगोदर पॅनल तयार करून घेतलं. क्लास माय पॅनल. त्या पॅनल मध्ये मी एक लेबल आणि एक बटन घेतलं. लेबलचं नाव दिस इज फ्रॉम पॅनल. बटनचं नाव घेतलं पॅनल आणि मी ते लेबल आणि ते बटन्स मी त्या पॅनल मध्ये ऍड करून घेतलं. त्याच्यानंतर मी पब्लिक क्लास डेमो एक्सटेन्स ऍपलेट कडे गेलो. ऍपलेट मध्ये मी इनिट मेथड तयार केली. त्याच्यामध्ये माय पॅनल P1 माझा पॅनलचा जो ऑब्जेक्ट होता तो मी ऑब्जेक्टला मी कॉल केला. ऑब्जेक्ट कॉल झाल्याबरोबर तुमचा हा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यानंतर तुमचा पॅनल क्रिएट होईल. त्या पॅनल मध्ये लेबल आणि बटन्स ऍड होणार. ऍड झाल्याबरोबर लेबल L2 इज इक्वल टू न्यू लेबल. मी एक लेबल घेतलं. त्या लेबलला नाव दिलं फ्रॉम ऍपलेट कारण की हे लेबल जे आहे हे आपल्याला ऍपलेट विंडो मध्ये ऍड करायचं. म्हणजे सर्वात पहिले ऍपलेट विंडो येईल. ऍपलेट विंडो आणि त्या ऍपलेट मध्ये मग आपला काय दिसेल आपलं पॅनल दिसेल. पॅनल म्हणजे मध्ये इंटरनल ऍड होईल. तुम्हाला या ठिकाणी पॅनल असं दिसेल आणि मग त्या पॅनल मध्ये तुमचा लेबल 2 येऊन जाईल फ्रॉम ऍपलेट. फ्रॉम ऍपलेट आणि ऍड P1 आणि पॅनल पण ऍड होईल. सॉरी पहिले ऍपलेट मध्ये आपला पॅनल ऍड करायचं. सॉरी पॅनल ऍड होईल. मग पॅनल मध्ये तुम्ही दिलेले लेबल 1 दिस इज फ्रॉम पॅनल. दिस इज फ्रॉम पॅनल. हे दिसेल बटन. पॅनल नावाचं बटन दिसेल. हा पॅनल मध्ये ऍपलेट विंडो मध्ये असेल. त्याच्यानंतर ऍड L2 कोण आहे फ्रॉम ऍपलेट म्हणजे नंतर तुम्हाला एक लेबल ऍड दिसेल फ्रॉम ऍपलेट या ठिकाणी. माय फ्रेम परत माय फ्रेम आपण तयार केली. माय फ्रेम क्लास त्याचा F1 ऑब्जेक्ट त्या ठिकाणी क्रिएट होईल. ऑब्जेक्ट तयार झाल्यावर कॉल द कन्स्ट्रक्टर इन माय फ्रेम क्लास. माय फ्रेम सेट लेआउट. फ्रेमला आपण लेआउट दिला नल. माय पॅनल P2 इज इक्वल टू न्यू माय पॅनल. परत आपण P2 हा ऑब्जेक्ट बनला. पॅनल कॉल केला म्हणजे तुमचा आता फ्रेम क्रिएट होईल. फ्रेम ही इंटरनली वरती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यामध्ये पॅनल 2 तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यावर पॅनल कॉल होईल. दिस इज फ्रॉम पॅनल तुम्हाला दिसेल. परत दिस इज फ्रॉम पॅनल. त्याच्यानंतर एक तुम्हाला बटन पण त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर लेबल L3 इज इक्वल लेबल फ्रॉम फ्रेम. इथे तुम्हाला फ्रॉम फ्रेम दिसेल. ऍड द P2 पॅनल ऍड होईल. लेबल ऍड होईल. P2 डॉट सेट बाउंड. P2 त्या ठिकाणी सेट बाउंड होईल. लेबल 3 सेट बाउंड होईल. क्लोज युअर फ्रेम अँड दॅट्स क्लोज. आणि F1 डॉट सेट साईड. फ्रेमला त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल फ्रेम शोईंग पॅनल आणि नंतर F1 डॉट सेट साईड. फ्रेमची पण साईज सेट होईल आणि फ्रेम विजिबल इज ट्रू आणि फ्रेम तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागून जाईल. अशा प्रकारे दे कॅन क्रिएट द फ्रेम्स, पॅनल्स अँड ऍपलेट. म्हणजे आपण एक पॅनल काय केलं
इट इज अ मल्टिपल विंडोज, म्हणजे आपण ऍपलेट मध्ये पण पॅनल व्ह्यू करून घेतला आणि आपण फ्रेम मध्ये पण पॅनल व्ह्यू करू शकतो. म्हणजे फ्रेम ही एक टॉप लेवल विंडो असणार आहे जी आपल्याला ऍपलेट मध्ये पण आणि फ्रेम मध्ये पण त्या ठिकाणी बघता येऊ शकते. दॅट इज अ सिम्पल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द पॅनल्स अँड ऍपलेट्स. ओके, तर बाकीचा आपण कंट्रोल्स नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.